तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 11 तारीख आणि वार शुक्रवार. तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करायला विसरू नका. तर विषय असा होता की मला सकाळी 8:30 वाजले होते घरून निघायला आज. तर 8:30 वाजता गॅस भरला आणि जुजूगावला आलो. तर जुजूगावहून बुकिंग 2-3 बुकिंग वाढले ओलाला, ते ॲक्सेप्ट झाले नाहीत. 1-2 उबेरला वाढले ते पण ॲक्सेप्ट झाले नाहीत. तर कसे लोक ट्रॅकर लावतात काही माहीत नाही आहे. विषय असं झाला की जुळगावात मला एक प्रायव्हेट भाडं भेटलं 100 रुपयाचं, जे की आळंदीत याला सोडायचं होतं वैष्णोदेवी मंदिर, आपल्या संतोषी माता मंदिरापाशी. संतोषी माता मंदिरापाशी ते भाडं सोडल्यानंतर मला एक आजी भेटल्या. तर आजी म्हटल्या मला जायचं आहे कोटावडे फाट्याला. म्हटलं ठीक आहे जाऊया. म्हटलं आजी आहेत म्हणून म्हटलं जास्त यांना काही सांगायला नको, जे आपला रेट आहे त्यापेक्षाही कमी थोडंफार सांगूया. तर माझे तिथून 35-36 किलोमीटर होतं. तर मीटरने होतात ते 650पर्यंत. तर त्या आजींना म्हटलं 600 रुपये द्या. त्या म्हटल्या थांबा 1 मिनिट, बॅग घेऊन लगेच आल्या. त्या बसल्या, त्यांना कॅन्सर झाला होता बहुतेक तोंडाचा. तर ते म्हटलं की दुसरा रिक्षावाला, त्याने मला 800 रुपये सांगितलं. तर असं रिक्षावाले लूटमार करतायत, त्याच्यामुळं बाकीच्या रिक्षावाल्यांचं पण नाव खराब होतं आहे. आणि विषय असा आहे की त्यांना सोडल्यानंतर तिथून मला लगेच बुकिंग वाढली घोटावडे गावातून ह्याची वाकड ब्रिजची, आपल्या भूमकर चौकाची. ती मीटरने झाली 253. त्याला मीटर आणि उबेरला दाखवली त्यांनी 210 रुपये का 12 रुपये असं दाखवलं होतं. तर ठीक आहे म्हटलं. ते बी टिप देऊन होतं, 20 रुपये टिप होती त्याला त्या बुकिंगला. 194च बिल होतं खरं. तर म्हटलं ठीक आहे. एक 214ची होती, तर त्याच्या मीटरने 253 झालं. त्यांना मला 1 तारखेपासून असं लागू झालेलं आहे मीटरने. तर सांगण्याचा हेतू एवढाच की आजी होत्या त्या वयस्कर होत्या परत, आणि त्यांचं दुखत असताना असे रिक्षावाले लूटमार करत आहेत. त्यांना 800 रुपये मागितले रिक्षावाल्यांनी आणि मी म्हटलं 600 रुपयेच द्या. तर लगेच बसल्या त्या माझ्या गाडीत आणि त्यांनी गेल्यानंतर मला 600 रुपये दिली. तर सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 9:30पर्यंत एक पण बुकिंग नव्हती. मग 100 रुपयाचं प्रायव्हेट भाडं, परत 600 रुपयाचं एक प्रायव्हेट भाडं झालं. आणि तिथे गेल्यानंतर लगेच मला गोटावडे फाट्याहून पण बुकिंग 250 रुपयात पडले. तर 950पर्यंत आपला बिझनेस झालेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर 9:30 ते 12पर्यंत आपण 1000 रुपये कंप्लीट, 950 रुपये कंप्लीट केलेले आहेत. तर असं आपण कोणाच तरी चांगलं केलं म्हणजे आपलं पण चांगलं होतं. कारण की गोटावडे फाट्याहून MT यावं लागलं असतं मला हिंजवडी साईडला. तर मला जागेवर ट्रिप पडली, बुकिंग पडली, तिथं माझा फायदा झाला. तर ठीक आहे मित्रांनो, असं कुठंतरी कर्म केलेले ते आपल्याला कुठंतरी फळ भेटणार त्याचं. तर पाहूया आता. आपण वाकड ब्रिजपाशी आहोत. आपल्याला कुठली बुकिंग पडते ते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजे मी अजून काही अनुभव सांगू शकेल. रोज नवीन चेहरे भेटत आहेत, रोज नवीन लोक भेटत आहेत, त्यांचे विचार ते मांडत आहेत. कोणाला काही समस्याला सामोरे जावं लागतं आहे, काही चांगले असत आहेत, काय असे बोलतात तसे बोलतात. तर आपण भूमकर चौकातून हिंजवडीला आलो मित्रांनो. 110 रुपये ओलाला. विजय सेल्सला आलो. विजय सेल्स पाहूया आता इथून कुठली बुकिंग पडते आपल्याला. तर आपण आता हिंजवडी फेज होऊन विजय सेल्सपासून आपण पिंपरीमध्ये आलेलो आहोत. पिंपरीमध्ये ते उबेरला ट्रिप आली होती 93 आपण, आणि मीटरने झाले 120 रुपये त्यांची. चला पाहूया आता इथून पिंपरीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर आपण पिंपरी मार्केटमधून पार्क स्ट्रीटला आलो वाकडला. ओलाची बुकिंग होती 73 रुपीज. तर 3.5 किलोमीटरची होती फक्त. तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली ट्रिप वाजते. तर आपण वाकड पार्क स्ट्रीटहून याला गेलो औंधला, आणि औंधहून लगेच आपल्याला हिंजवडी वाढलेली आहे, हिंजवडी फेज 1. तर औंधहून उबेरने दाखवले 154 आणि मीटरने झाले 200 रुपये. पाहूया आता आपण शतायू हॉस्पिटल कसे आहोत.
तिथून कुठली वाजते ते पाहू आता. तर नमस्कार मित्रांनो, आपण हिंजवडी फेजवरून याला SB रोडला आलतो पॅव्हिलियन मॉलला. तर उबरनं 206 रुपये दाखवले आणि मीटरने झाले 273 रुपये. एवढा डिफरन्स आहे उबेरचा आणि मीटरचा. तर आपण आलेलो आहोत आता ओलपाशी. पाहूया आता इथून ट्रिप कुठली पडते आपल्याला. तर आपण SB रोडवरून परत वाकड हिंजवडी रोडला आलेलो आहोत मित्रांनो, जे की मग विजय सेल्स कसे आहोत आपण. तर मीटरने 146 दाखवले आहे. तर पाहूया आता इथून कुठली बुकिंग पडते आपल्याला. तर मित्रांनो, आपण हिंजवडी वाकड ब्रिजपासून निगडीला आलतो. रुद्र पार्किंग जो की ट्रॅव्हल्स पॉईंट आहे. आणि 146 रुपये उबरने दाखवले आणि 178 रुपयांचं मीटरने बिल झालं. ठीक आहे, चला इथं आलो होतं आपण आता बजाज गेट पाशी आहोत. पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते ती. तर आपण निगडीहून मित्रांनो याला रावेतला आलो होतो. एका वालाची बुकिंग घेऊन 100 रुपयाची. 5.5 किलोमीटर होतं. तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग पडते ती. नमस्कार मित्र, आपण चिंचवडून हे राहतो नेहरूनगरला 120 रुपयाची बुकिंग घेऊन. आणि नेहरूनगरहून लगेच आपल्याला जाधववाडी मुशी पडली. तर ती 120 रुपये झाले मित्रांनो. आणि आपण आता घराकडं आलेलो आहोत. तर 120 240 रुपये घराकडे त्यांनी झालेले आहे.